गॅसवर मी एक कढई ठेवली आहे. आता त्यामध्ये 4 चमचे तेल ओतायचे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये 1 तमालपत्र, 2 दालचिनीचे छोटेसे तुकडे आणि अर्धा चमचा जिरे घालून अगदी मंद आचेवरच आपल्याला ते छान असे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे भाजीला छान असा स्वाद येतो. आता त्यामध्येच 2-3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभट कट करून घालायच्या. त्या देखील तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. आता यामध्येच 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घालायचे आहेत. आता कांदा देखील आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतत राहायचे आहे. कलत्याने एकसारखे हलवत राहायचे म्हणजे कांदा सर्व बाजूनी छान असा एकसारख्या रंगावर भाजला जाईल. कांद्याला हलकासा पारदर्शक रंग दिसू लागला की यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि ती देखील कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची. आता 5 ते 6 मिनिटानंतर पहा कांद्याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे. म्हणजे कांदा छान असा परतला गेलेला आहे. आता यामध्येच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घालायचे आहेत. हा टोमॅटो देखील या कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन मऊ व्हावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे. म्हणजे ह्या टोमॅटोला पाणी सुटून टोमॅटो पटकन असा मऊ होतो. तर आता मध्यम ते मोठ्या आचेवरच आपल्याला हा टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. साधारण 5 ते 6 मिनिटानंतर हा टोमॅटो पहा अगदी छान असा मऊसूत झालेला आहे. आणि पहा आता त्याला तेल देखील सुटू लागलेले आहे. म्हणजे आपला टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे. तर आता यामध्येच आपल्याला 1 चमचा बेसन घालायचे आहे. तर बेसन घातल्यामुळे भाजीला छान असे बाइंडिंग येते आणि छान असा एकसंधपणा, दाटसरपणा येतो. तर आता तेलामध्येच टोमॅटोसोबत हे बेसन देखील आपल्याला फोडणीमध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे. तर 2 ते 3 मिनिटे एकसारखे हलवत राहिले की बेसन देखील तेलामध्ये चांगले परतले जाते आणि त्याचा हलकासा सुगंध देखील दरवळू लागतो. 2 ते 3 मिनिटानंतर बेसन देखील छान असे या तेलामध्ये परतले जाते आणि अशा प्रकारे त्याला तेल सुटू लागते. आता यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. तर इथे मी 1 चमचाच लाल तिखट घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये घातल्यानंतर अर्धा मिनिट आपल्याला ते कलत्याने एकसारखे हलवत चांगले परतून घ्यायचे आहेत. म्हणजे भाजीला छान असा स्वाद येतो. तर आता हे मसाले इथे मी तेलामध्ये चांगले परतून घेतले आहेत. तर आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे भरपूर असा पालक. तर इथे मी 1 जोडी पालक स्वच्छ धुवून, निवडून आणि अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे. तर हा चिरून घेतलेला पालक आता या फोडणीमध्ये घालायचा. सोबतच यामध्ये मी अर्धा चमचा मीठ देखील घातलेले आहे. आणि आता हाय फ्लेमवर आपल्याला हा पालक या फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मिठामुळे या पालकाला पाणी सुटले जाते आणि या पाण्यामध्येच हा पालक देखील छान असा शिजला जातो. तर कलत्याने ते मी एकसारखे हलवत हा पालक या फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे. तर आता पहा कांदा, टोमॅटो आणि पालक छान असे एकजीव झालेले आहे. तर आता हा पालक आपल्याला छान असा आणखीन शिजवून घ्यायचा आहे आणि या पालकाला जो येणारा थोडासा उग्र असा स्वाद किंवा चव आहे ती थोडीशी कमी व्हावी यासाठी यामध्ये मी साधारण पाव कप इतके गरम पाणी घातलेले आहे आणि कलत्याने व्यवस्थित हलवत ते चांगले मिक्स करून घेतले. म्हणजे भाजी छान अशी मऊसर शिजली जाते. तर आता पाणी घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवत चांगली मिक्स करून घेतले आणि आता ही भाजी आपल्याला अशाच पद्धतीने मंद आचेवर 5 मिनिटे शिजत ठेवायची आहे. 5 मिनिटानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे. तर आता तुम्हाला इथे दिसत असेल की भाजी देखील छान शिजली आहे आणि त्याला थोडेसे तेल देखील कढीने सुटू लागलेले आहे. तर आता यामध्ये मी घालणार आहे 300 ग्राम इतके पनीर. तर हे पनीर मी घरीच बनवलेले आहे आणि आपल्याला हे पनीर हातावर चुरून अगदी मऊसर करून घ्यायचे आहे. वाटल्यास तुम्ही ते किसणीने किसून देखील घेऊ शकता. तर आता पनीर यामध्ये घातल्यानंतर पुन्हा कलत्याने व्यवस्थित हलवत ते या भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे पनीरचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर 2 मिनिटे कलत्याने एकसारखे व्यवस्थित हलवून घेतले की पनीर देखील या भाजीमध्ये छान असे मिक्स होते. तर आता यामध्ये तुम्हाला वाटल्यास थोडेसे आणखीन तुम्ही पाणी देखील घालू शकता. तर आता 5 मिनिटे यावर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला ते वाफवून आणि शिजवून घ्यायचे आहे. 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा. तर आता हे पनीर देखील या भाजीमध्ये या ग्रेव्हीमध्ये छान असे शिजले गेलेले आहे. कलत्याने आपल्याला ते व्यवस्थित चांगले हलवून घ्यायचे आहे. तर पहा आता या भाजीला छान अशी हॉटेलसारखी चव येण्यासाठी यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचे इतकी मेथी दुसऱ्या एका कढईमध्ये हलकीशी गरम करून घेतली आणि अशा प्रकारे हातावर चोळून ती या भाजीमध्ये घातली आहे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवत चांगले मिक्स करून घेतले. कसुरी मेथीमुळे या भाजीला छान अशी हॉटेलसारखी टेस्ट येते. तर आता अशा प्रकारे इथे आपली पालक पनीरची घरगुती स्टाईलची हॉटेलच्या चवीची भाजी तयार झाली आहे.
तर तुम्हालाही आजची साधी सोपी अशी हॉटेलच्या चवीची घरगुती पद्धतीने बनवलेली पालक पनीरची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.